गुढीपाडवाचा सण खरंच खूप खास असतो. नवीन वर्षाची सुरुवात आपण गोड तिखट पदार्थांनी तर करतच असतो. सो चला तुमच्यासाठी मी काही ॲडव्हान्स कुकिंग टिप्स म्हणा, ज्यामुळे सणाच्या दिवशी कमी गडबड होईल आणि आपला वेळसुद्धा वाचेल. त्यामुळे टिप नंबर 1 अशी आहे, पहिला आधीच प्लॅनिंग करायचं आहे की बाबा आपल्याला गुढीपाडव्या दिवशी आपल्याला मेनू काय काय बनवायचं आहे. सो आधीच मेनू ठरवा. सेकंड टिप आहे, लागणारं सर्व साहित्य तुमच्याजवळ आहेत का त्याची यादी बनवा. जर नसेल तर ताज्या भाज्या आणि फळे शक्यतो वापरा. टेस्ट खूप छान होते. मसाले आधीच तयार ठेवा. घरामध्ये जर मसाले बनवणार तर अतिउत्तम, नसेल तर आधीच आपली तयारी करून ठेवा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे स्वयंपाकघर आपण नेहमी स्वच्छ ठेवतच असतो, बट सणा दिवशीही स्वच्छ ठेवा. आता पारंपरिक पदार्थांसाठी काही टिप्स बघू. आता मोस्टली सगळे पुरणपोळी बनवतात किंवा पुरी श्रीखंड वगैरे बनवतात. तर पुरणपोळीसाठी ॲडव्हान्स आपण तयारी काय करायचं आहे, चणा डाळ 1 दिवस आधी शिजवून ठेवू शकतो. गूळ मिसळून पुरणसुद्धा बनवून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो, जेणेकरून आपली गडबड होणार नाही आहे, आपली वेळसुद्धा वाचू शकते. दुसऱ्या दिवशी आपण कणिक मळून ओलसर कापडाने झाकून ठेवा, सॉफ्ट राहतो. आणि पुरणपोळीचं पीठ नेहमी आपल्याला मऊच भिजवायचं आहे. एक टिप सांगते जाता जाता, पुरण मिक्सरमधून फिरवलं तर पोळी मऊ व स्मूथ सुद्धा होते. आणि जर पुरणपोळी स्पेशल जर असेल तुमचं जेवण, तर पोळी लाटताना तूप नक्की लावा. तुपामुळे चव खूप छान लागते, डबल चव होऊन जाते. पोळी जळू नये म्हणून मध्यम आचेवरच आपल्याला पोळी भाजायची आहे. पुरणात वेलची पूड घाला आणि पोळी मऊ राहण्यासाठी आपल्याला ते कापडातच ठेवायचं आहे. सो हे जरी पुरणपोळी कोण स्पेशल बनवणार असेल ना, तर त्यांच्यासाठी ह्या छोट्याशा टिप्स आहेत. साजूक तुपाबरोबर नक्की सर्व करा. सगळ्यांना गरमागरम पुरणपोळी आणि तूप, साजूक तूप खरंच खूप छान लागतं. आणि जर श्रीखंड किंवा आम्रखंड पुरीचा जर तुमचा बेत असेल, तर दही 1 दिवस आधीच टांगून ठेवा. चक्का खूप छान तयार होतो. श्रीखंडासाठी घट्ट दहीच वापरा, शक्यतो घट्ट दहीच वापरा. साखर, वेलची पावडर आधीच आपण बारीक किंवा मिक्सरला मिक्स करून ठेवू शकता, किंवा बारीक पावडर तयार करून ठेवू शकतो आपण. सणाच्या दिवशी फक्त फेटून सर्व सुद्धा आपण करू शकतो. ह्या छोट्या मोठ्या टिप्समुळे ना, की आधी थोडीशी आपण तयारी झाली ना, की आपला जो काही सण आहे ना, तर खूप आनंदात घालवता येतो. आणि भाजी किंवा आमटीचं आपण थोडंसं प्रिपरेशनसुद्धा करून ठेवू. आता मोस्टली बटाटे उकडून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो, पण मला असं वाटतं की जर वेळ असेल तर दुसऱ्याच दिवशी बटाटेसुद्धा उकडून घ्या. मसाला पेस्ट किंवा आलं लसूण पेस्ट आधी तयार करून आपण नक्कीच ठेवू शकतो. आमटीत गोड, तिखट, आंबट असं संतुलन नक्कीच ठेवा. त्यामुळे मस्त अशी भजी म्हणा किंवा आमटी खरंच खूप छान लागते. आता ह्याची जर चव वाढवण्यासाठी तर आपल्याला काय करायचं आहे, फोडणीत तूप वापरल्यास चव खूप छान होते. त्यामुळे नक्कीच तुपाचा वापर करा. आणि नंतरनं जर तुपाची फोडणी दिला तरी पण खरंच खूप छान लागते. घरगुती मसाले नक्की वापरा. कोथिंबीर शेवटी टाका, त्यामुळे कोथिंबीरचा स्मेल किंवा टेस्टसुद्धा खूप छान लागतो. लिंबाचा रससुद्धा आपण शेवटी घालू शकतो. आणि मीठ योग्य प्रमाणातच वापरायचं आहे. आता जाता जाता म्हटलं तर एवढी सगळी आपली गुढीपाडव्याची म्हणा किंवा पुरणपोळी, आम्रखंड वगैरे ह्या सगळ्याचा आपण बेत तर करणार आहे. म्हणून म्हटलं जाता जाता आपण आरोग्याच्याही काही टिप्स बघू. तेल कमी वापरा. ताजे आणि सेंद्रिय पदार्थ नक्कीच वापरा. जास्त तळलेले पदार्थ टाळा. साखरेऐवजी जर तुम्ही गुळाचा वापर करू शकत असाल तर नक्कीच गुळ वापरा. आणि सॅलेडचा समावेश नक्कीच करा. आता सर्विंगसाठी पण टिप्स देते, जेणेकरून आपला सण अजून दुप्पट असं छान दिसेल. सोबत जर बेत चांगला असेल ना आपला खाण्याचा, तर काय वाव, काय दिवस असेल ना तो. पदार्थ गरमागरम सर्व करा. थाळी सुंदर सजवा. पारंपरिक भांडी वापरा. आता हे मी करत असते, कारण मला व्हिडिओज करायचे असतात, छान असं ताट सजवायचं असतं, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते. सो नक्की तुम्ही करा. घरातले मेंबर आपले खुश तर आपणही खुश होतो आणि सणसुद्धा खूप छान पद्धतीने जातो. प्रत्येक पदार्थ वेगळ्या वाटीत द्या. आणि आता स्वयंपाक सुलभ करण्यासाठी काय काय करावं लागेल आपल्याला, भाज्या आधीच आपण चिरून ठेवू शकतो. एकाच वेळी अनेक पदार्थसुद्धा आपण बनवू शकतो. त्यासाठी आपल्याला प्रेशर कुकरचा योग्य वापर करायचा आहे, जेणेकरून आपलं वेळ कमी लागतो किंवा वेळेचे नियोजन आपण करायचं आहे. मदतीसाठी कुटुंबातले जर व्यक्ती असेल तर नक्कीच सहभागी करून घ्या त्यांना. त्यामुळे तुमचीसुद्धा हेल्प होईल आणि सोबत केलं ना तर खूप छान स्वयंपाक होतो आपला. आता 13 नंबरची टिप अशी आहे, आणि जी खास आहे, गुढीपाडव्याला कडू गोड चव महत्त्वाचं असते. त्यामुळे गुढीपाडव्याला कडू गोड चव महत्त्वाची ठेवा.
पारंपरिक रेसिपी नक्कीच बनवा. जर नवीन पदार्थ करणार असाल तर नक्कीच प्रयोगसुद्धा आपण करू शकतो, पण थोडासा बेस आपण पारंपरिक ठेवायचा आहे. स्वयंपाक करताना सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. देवासाठी नैवेद्य वेगळाच ठेवायचा आहे. आता मोस्टली सगळे करतात. आता टिप नंबर 14 आणि शेवटची टिप मी सांगते तुम्हाला. स्वच्छता आणि शुद्धता ठेवायचं आहे आणि जे काही तुम्ही बनवता ते प्रेमाने बनवा. पदार्थ खूप डबल टेस्ट होऊन जाते. मसाला नसला तरीही चालते. मी नक्की सांगते तुम्हाला की खूप छान लागतो आपल्याला. सणाचा आनंद घेत स्वयंपाक करा, फ्रेश राहा. पाहुण्यांची जर तुमच्या घरी पाहुणे येणार असतील तर पाहुण्यांची आवड लक्षात घ्या आणि तसा पदार्थ बनवू शकता तुम्ही. सर्वांना आनंदाने जेवायला वाढा आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे. सो चला थांबते इथंच. बाय बाय, टेक केअर. आणि हे आत्ताचे तुम्हाला टिप्स कसे वाटले तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.